वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुम्. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. काल 10व्या अध्यायाला आपण सुरुवात केली, विभूती योग. आणि काल त्यातला 7वा श्लोक झाला. तिथे भगवान सांगतायत की तां विभूतिं योगैंच मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकंपेन योगेन युज्यते नात्र संशया. म्हणजे जो पुरुष माझ्या या परमेश्वरीय रूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्वतः जाणतो तो स्थिर भक्तीच्या योगाने मला युक्त होतो. तिथे नात्र संशय म्हणजे त्यात काहीच संशय नाही. आणि आता भगवान सगळ्या विभूतींना ची ओळख करून देत आहेत. आपण कालही म्हटल्याप्रमाणे की पुढच्या अध्यायात आधीच्या अध्यायापर्यंतचा विचार आपल्या मनात ठेवून हे पुढच्या अध्याय घ्यायचे. त्यामुळे विभूती योग कशासाठी, तर सर्वत्र समबुद्धी म्हणजे सर्वत्र ईश्वर बुद्धी होण्यासाठी विभूती योग हा खूप महत्वाचा आहे. गोपींचं आपण उदाहरण पाहतो की त्यांचे डोळे उघडले की त्यांना इथे कृष्णाने अमुक लीला केलेली, तिथे अमुक लीला केलेली, असं ईश्वराचं सगळीकडे स्मरण आहे. त्याचबरोबर जिथे पाहू तिथे कृष्णाचा काही ना काही, म्हणजे आकाश पाहिलं तर कृष्ण आठवला, मोराचा आवाज आला तर मोराचा पीस श्रीकृष्ण भगवानांच्या डोक्यावर म्हणून कृष्ण आठवला. माती साधी जमीन पाहिली तर या जमिनीवरनं कृष्ण चालला. म्हणजे सगळीकडे त्यांना श्रीकृष्णांचं स्मरण आहे. ही त्यांची श्रेष्ठ भक्ती आहे. त्या भक्तीला प्राप्त झाल्यानंतर सर्वत्र परमेश्वरच आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हा बुद्धियोग, हा विभूती योग उपयोगाचा आहे. अर्जुनाला जशी भगवंतांनी गीता सांगितली तर त्याच्यात प्रामुख्याने पहिल्यांदा कर्माची आवश्यकता आणि मग भक्ती आणि ज्ञान हे सांगितलेलं आहे. योग सांगितलाय. उद्धवजी हे लहानपणापासूनच ईश्वराचे भक्त आहेत. आणि विष्णू भक्तांच्या बाबतीत आपल्याला म्हणजे परमेश्वराची भक्ती करताना 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या आहेत. म्हणजे जेव्हा आपण नुसतं मुक्ती असं म्हणतो तेव्हा ती सायुज्य मुक्ती झाली. पण तसं बघायला गेलं तर मुक्तीचे 4 प्रकार आहेत. पहिला म्हणजे सालोक्य, म्हणजे वैकुंठ लोकात भगवान जिथे राहतात तिथे आपल्याला राहायला मिळणं, हे सालोक्य. सामिप्य म्हणजे ईश्वराच्या जवळ, जसं जय विजयांना त्याच्या जवळच कुठेतरी, म्हणजे रोज ईश्वराचं दर्शन भगवंतांचं होत आहे. पुढे स्वरूपता आहे. स्वरूपता म्हणजे पूर्ण ईश्वरासारखंच, म्हणजे विष्णू भगवंतांसारखंच रूप आहे. म्हणजे एखादा भाग्यवानाला समजा विष्णुदूतांचं दर्शन झालं तर त्याला वाटू शकतं की विष्णू भगवानच स्वतः आले, इतकं त्यांचं सारखं रूप आहे. मग ओळखायचं कसं, फरक कसा करायचा की समोर जे आपल्या रूप आलंय ते विष्णू दूत आहेत की स्वतः भगवान आहेत. तर कौस्तुभ मणी आणि श्रीवत्स लांछन म्हणजे त्या भृगुऋषींच्या पायाचं चिन्ह हे फक्त भगवंताच्या छातीवर दिसतं. तर त्या कौस्तुभ मण्यानी आणि त्या चिन्हाने ओळखता येतं की हे भगवान आहेत. आता तर अशा ज्या म्हणजे हे, आणि मग त्याच्या पुढे सायुज्य आहे. सायुज्य म्हणजे भगवंता आपण विलीन झालो, मग वेगळं अस्तित्व राहतच नाही. तर हे सांगायची गरज अशी की ते सायुज्य मिळायला सर्वत्र भगवानांचा जो साक्षात्कार व्हायला पाहिजे, किंवा स्वरूपता मुक्ती आहे तर 4 मुक्तीतली स्वरूपतानंतर लगेच सायुज्य आहे. तर हे जे
उद्धवजी आहेत त्यांना वैकुंठात गेल्यानंतर स्वरूपता नाहीच, त्यांना याच जन्मात श्रीकृष्णांसारखंच रूप मिळालेलं आहे. आणि श्रीकृष्णांनी वापरलेले कपडे श्रीकृष्ण त्यांना देत, इतकं त्यांचं भाग्य मोठं आहे. उद्धवजींबद्दल एक कथा आहे की ते लहान असताना श्रीकृष्णांचं ध्यान करत बसायचं. आई जेवायला बोलवते यांचं तिथे लक्षच नाही. म्हणजे तेवढ्या समाधी अवस्थेपर्यंत ते पोचलेले असे जे उद्धवजी आहेत, त्यांना भगवंतांनी कर्माचा फार काही उपदेश केलेला नाहीये, कारण ते ज्ञानाचे अधिकारी आहेत. अर्जुन हा कर्माचा अधिकारी असल्यामुळे आधी कर्माचा उपदेश केलाय. पण त्यांनाही विभूती योग सांगितलेला आहे. एवढ्या करता हे उद्धवजींचं उदाहरण द्यायचं कारण काय, की इतक्या वरच्या लेवलला गेलेल्या ज्ञानी भक्त आहेत आणि ते त्यांच्यासाठीही विभूती योग सांगितलेला आहे. तर असा हा महत्वाचा योग आता आपण पाहणार आहोत. तर 7वा झाला आता आपला 8वा श्लोक. म्हणजे त्यात कोणी म्हणणार आहे का त्याचं दुसरं? नाही म्हणत आहे, बरं पडेल. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. वा. अहम सर्वस्य प्रभवो. आता इथे या अहमचा अर्थ काय करायचा, तर हा अहम हा जो आपण जेव्हा अहम म्हणतो तेव्हा ते अहंकार तत्वाशी निगडित असतं. जेव्हा भगवान स्वतः अहम म्हणतात तेव्हा ते सच्चिदानंद घन परमात्मा तो आहे. त्यामुळे त्यांचं सगुण साकार रूपालाही ते म्हणजे लागू पडतं आणि निर्गुण निराकार, कारण ते दोन वेगळं नाहीच आहे. ईश्वर श्रीकृष्ण परमात्मा एकाच वेळी सगुण साकार, निर्गुण निराकार आणि त्याच्यापेक्षाही कितीतरी आहेत जे आपल्याला कळू शकत नाही. तर त्यामुळे मनुष्याच्या बाबतीत, आपल्या बाबतीत आपला स्थूल देह वेगळा, स्थूल देहानंतर आतला सूक्ष्म देह, त्याच्यात मन म्हणजे अंतःकरण तत्व आणि अंतःकरण तत्व आणि सर्व इंद्रिय ही त्या सूक्ष्म देहात आत्म्यावर अधिष्ठित अशी असतात. भगवंताच्या बाबतीत ते आत्मरूपच त्यांची बुद्धी, मन, इंद्रिय, शरीर हे सगळं तरी आत्मरूपच असतं. त्याच्यात कमी जास्तपणा नाही. म्हणजे आपल्या ह्याच्यात म्हणून स्थूल देहापेक्षा किंवा अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश, असं एक एक कोशाच्या पलीकडे जाऊन म्हणजे स्थूल देहाचा अभिमान गेला, सूक्ष्म देहाचा अभिमान गेला, मग कारण देहाचाही अभिमान गेला, महाकारण देहाचा अभिमान गेला, म्हणजे तो ब्रह्मरूप झाला. तर परमेश्वर महाकारण वगैरे ह्याच्याही पलीकडचे आहेत. त्यामुळे त्यांचं स्थूल, सूक्ष्म, व्यापक, लिमिटेड कोणत्याही पद्धतीने कोणत्याही रूप घेतलं तरी ते पूर्ण सच्चिदानंद रूप आहे. तर असा तो अहम म्हणजे वासुदेव सर्वम वाले म्हणतात ते वासुदेव आहेत. म्हणून या अहमचा अर्थही आपण गीता प्रेसच्या ह्याच्यात बघितला तर अहम म्हणजे नुसतं मी नाही म्हटलेलं आहे, मी वासुदेवच असं ते त्यात ते देतात. तर म्हणून इथे अहम हा भगवंताचा पूर्ण म्हणजे सगुण निर्गुण सगळ्यासाठी लागू असा अहम. सर्वस्य प्रभवो म्हणजे प्रभव म्हणजे भव म्हणजे उत्पत्ती होणे, म्हणजे सगळ्यांना सर्वस्य म्हणजे सगळ्या जगाचा नुसता नाही, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत ते. जेवढी जेवढी जग आपण म्हणतो एका युनिव्हर्सला किंवा एका ब्रह्मांडाला आपण संबोधित करतो, तर हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यामुळे सर्व म्हणजे जे काही सर्व आहे त्याच्या सगळ्याच्या उत्पत्तीचं कारण मी आहे. आणि मत्त सर्वम प्रवर्तते म्हणजे मी उत्पत्ती करणारा मी आहे आणि त्याचं पालन म्हणजे क्रिया त्यांच्या ज्या होतात त्याही माझ्यामुळेच होतात, माझ्यातच होतात. अशी भावासहित जे आहे, भाव समन्विता म्हणजे असा भाव ज्यांचा आहे आणि अशा भावानी इतिमत्वा भजनते माम बुधा भाव समन्विता.
म्हणजे माम भजनते म्हणजे माझं भजन करतात. निर्गुण असेल, सगुण असेल, सगुणातही कोणत्याही रूपाचं म्हणजे आपण मागच्या ह्याच्यातही बघितलं. गुरुरूपालाही परमेश्वर मानून किंवा पुंडलिकांनी आई वडिलांना परमेश्वर मानलं. फक्त हाच पत्ते आहे की कोणतंही रूप मानताना ते रूप हे सच्चिदानंद हेच प्रगट रूपाने आलेले अशी दृढ भावना असेल तर ते ईश्वरापर्यंत सर्वदेव नमस्कारा केशवम प्रति गच्छते असं त्याच्यापर्यंत ते पोचतं आणि ते तो मान्य करून घेतो. तर असा मीच सर्वांचा उत्पत्ती करता आणि सगळ्यांची जी चितशक्ती आहे, चेतना जी आहे, जे आपण जिवंतपणा म्हणतो, तो माझ्यामुळेच आहे. आणि असं समजून जे बुधा म्हणजे बुद्धिमान, जे भक्तजन निरंतर भजतात, म्हणजे मला नेहमीच भजतात ते, आणि त्यांचं म्हणजे अंत त्यांची लक्षणं 9व्या ह्याच्यात पण तेच सांगतात. आणि त्याच्या ते 8वा 9वा झाल्यानंतर ते जे अशा पद्धतीने भजतात त्यांना मी काय देतो हे भगवान 10व्या ह्याच्यात सांगणार आहे. आधी 9व्याचा घेऊया अर्थ. ताई 9वा घेता. मच्चित्ता मद्गत प्राण बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. वा वा. मग 10वाही म्हणून घेऊ का? हो चालेल, हरकत नाही. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते. वा वा. हा 10वा श्लोक तर खूप फेमस आणि खूप भक्तिमार्गासाठी आवश्यक आहे. गीतेत वेगवेगळ्या ठिकाणी ही जी साधनं जी सांगितलेली आहेत किंवा जे गुण अपेक्षित आहेत भक्तासाठी, स्थितप्रज्ञासाठी, ज्ञानासाठी, एक जर आपल्याला त्याची लिस्ट करता आली तर तो एक आपल्याला चेकलिस्ट सारखं आपल्याला वापरू शकतो आपण. म्हणजे मला ते एकदा अशी लिहून काढायचे की सगळे गुण, दैवी गुण दैवी आसुरी प्रकृती 16व्यात सांगितलेत, पण भक्ताची लक्षणं, ज्ञानाची लक्षणं, स्थितप्रज्ञाची लक्षणं, अशा सगळ्या यांनी ते त्या योग्याचं, त्या भक्ताचंच सगळीकडे वर्णन आहे. आणि ते आपण सतत पाहिलं की आपण त्यात कुठपर्यंत जातोय तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकेल असं वाटतं. तर आता भगवान सांगतात मच्चित्ता. मच्चित्ता म्हणजे माझ्याच ठिकाणी चित्त, हे तर हा एक अर्थ झाला. पण जसं भगवान पुढे सांगितलंय की इंद्रियात मी मन आहे, तसं ते चित्तच मीच आहे. कारण सत चित आनंद, चित्त तत्वापासून झालेलं ते चित्त म्हणजे ते सगळं ज्ञान, सगळे जे आपले संस्कार त्यात राहतात. कारण जाणीव ज्याला म्हणतो, ती जाणीव ही त्या चित्त आपल्यातल्या चित्त तत्वाचं लक्षण आहे. आपण आपलं स्वतःचं संरक्षण करावं, आपण जिवंत राहावं, हे आपल्या सत्तत्वाचं लक्षण आहे. कारण सत्तत्वानी आपण त्रिकालाबाधित सर्वकाली अजर अमर असे आहोत. त्यामुळे ते सत्तत्वाचं लक्षण आहे. चित्तत्वाचं लक्षण झालं. आणि आनंद आपल्याला कोणत्याही गोष्टीत जेव्हा होतो तेव्हा ते आपल्या सच्चिदानंद मधल्या आनंद तत्वाचं लक्षण आपल्यात दिसून येतं. फक्त ते आपण वेगळ्या ठिकाणी पाहतो, त्यामुळे विकृत रूपाने त्याचं प्रगटीकरण होत असतं. पण वस्तुतः माझं चित्त म्हणजे आपलं चित्त हाच परमेश्वर आहे, ही फार मोठी एक भूमिका आहे. त्यामुळे संत महात्म्यांचे विचार हे ईश्वरापेक्षा वेगळे होऊ शकत नाही. एकदा दत्त महाराज कवीश्वरांच्या नातवानी, त्यांच्या मुलीच्या मुलांनी एक त्यांना प्रश्न विचारला की जर वेद आणि सत्पुरुष यांच्या सांगण्यात तफावत असली तर महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले, असं होईल असं तुम्हाला वाटतेच कसं? तर सत्पुरुषांची वाणी ही वेदांच्या पलीकडे नाही किंवा वेदात सत्पुरुषांच्या त्या वाणीच्या पलीकडे काही सांगितलेलं नाही. कारण ती ईश्वराची वाणी आहे आणि सत्पुरुष हे ईश्वर रूप झालेले आहेत.
तर कारण त्यांचं चित्त हे ईश्वराचंच आहे. त्यामुळे त्या चित्तात जे काही विचार उत्पन्न होणार आहेत, तो ईश्वराचा संकल्प होतो. म्हणून संत महात्मे सत्संकल्प आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचं ते उदाहरण आहे, की अ, अ, चांगदेव आले आणि चांगदेव भेटायला येतात म्हटल्यावर यांच्या मनात काही संकल्प विकल्प काहीच नाही. चांगदेव आले, ठीक आहे, आले. निवृत्तीनाथ म्हणतात, की "अरे ज्ञाना, चांगदेव आलेत, आपल्याला त्यांच्या स्वागताकरता जायला पाहिजेत, मोठे योगी आहेत ते." आता सद्गुरूंनी सांगितलं, जायला पाहिजे. त्यामुळे यांच्या मनात सद्गुरूंनी सांगितलं अशामुळे तो संकल्प आलाय, की आपल्याला जायला पाहिजे आणि त्यांचा तो संकल्प, त्यांनी काय भिंतीला चल बाळा, भिंत चल असं नाही म्हटलेलं. त्यांच्या मनात तो संकल्प झाला आणि तशीच्या तशी भिंत चालायला लागली. कारण तद्रूप मच्चित्ता झालेले आहेत ते. आणि ते मच्चित्ता झालेले आहेत याचं एक कारण आहे, की अ, अ, मगाशी जयश्रीताईंशी बोलताना तो विषय निघालेला, की अ, इतके ते मच्चित्त आहेत ज्ञानेश्वर माऊली, की ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात किंवा इतरही वेळी श्लोकाचा अर्थ एवढ्यापुरतं न होता तो श्लोक सांगताना भगवंत काय विचार करतायत, की मी आता हे तर सांगितलं, पण अर्जुनाला त्याचा अर्थ एवढाच तर वाटणार नाही ना, म्हणून त्याच्या काळजीपोटी आता आपण पुढचं त्याला अजून सांगू. असं भगवंताच्या मनातले विचार ते सांगतायत, कारण ते मच्चित्ता झालेले आहेत. आणि मदगत प्राण तो ते आपण जे रामदास स्वामींचा पाहिला श्लोक, हे ओवी, की देवाच्या सख्यत्वासाठी. तिथे प्राण ही वेचावे म्हणावे. ते वेचावे कसे, तर अ, हेच आहे, मदगत प्राण झालं पाहिजे. म्हणजे नुसता श्वासोच्छ्वासाने ईश्वराचं स्मरण हे आपण पाहिलं. पण ते श्वासोच्छ्वास करता करता ईश्वराचं स्मरण म्हणजे ह्या तो प्राण जो आत घेतो आणि बाहेर आपण सोडतो, तेव्हा कोणालाही विचारलं प्राण जातो कुठे, किंवा तो प्राण म्हणजे जीव शरीरात आला तेव्हा पण आपण या शरीरात प्राण आला, शरीराच्या आत श्वास निश्वासाने प्राण आत बाहेर करतो असं म्हणतो. पण ह्यांचा प्राण कुठे आहे, तर तो ईश्वरातच लागलेला आहे. म्हणजे तो श्वास एकतर पूर्ण ईश्वरातच तो म्हणजे श्वास स्थिर झाला त्यांचा. ईश्वराचं चिंतन करता करता चित्तवृत्ती निरोध झाला. मन स्थिर झालं की प्राण स्थिर होतो, प्राण स्थिर झाला की मन स्थिर होतं. आणि स्थिर कुठे होतो, तर त्या ईश्वर स्वरूपात स्थिर होतं. तसा तो प्राण मदगतच झाला म्हणजे ईश्वराकडे लागला, म्हणजे तो स्थिर झालेला आहे. मम चित्तम स्थिर करू म्हणजे ते चित्त स्थिर झालं, तेव्हा तो प्राणही स्थिर झालेला आहे. आणि अजूनही याचा अर्थ कसा, की मदगत प्राणा म्हणजे हे शरीर मी नाहीच आहे, हे शरीरही ईश्वरच आहे. ईश्वरानेच दिलेलं, ईश्वरापासूनच निर्माण झालेलं, ईश्वरापासूनच पंचमहाभूत त्यांनीच निर्माण केली. ईश्वर हा उपादान कारण आणि निमित्त कारण पण आहे. उपादान कारण म्हणजे अ, अ, जसं वेदांतात काही ठराविक उदाहरणं खूप वापरली जातात. तर ईश्वर निमित्त जे मागे पण आपण मला वाटतं घेतलेलं, की कुंभार जो आहे तो निमित्त कारण आहे. म्हणजे कुंभार मडकं तयार करायला निमित्त कारण आहे आणि माती ही उपादान कारण आहे. आता म्हणजे घडा बनायला कुंभाराचीही आवश्यकता आहे आणि मातीची आवश्यकता आहे. पण ईश्वरा निमित्त आणि उपादान दोन्ही कारण आहे. उपादान कारण ईश्वर आहे. कसा, तर त्याला ते कोळ्याचं उदाहरण दिलंय, की कोळी स्वतःच्या अंगातनच जाळं निर्माण करतो आणि त्याच्यात तो विहार करतो. तसा परमेश्वर स्वतःतनच जगाची उत्पत्ती करून त्यात राहतो आणि वेळ आली की ते जाळं पुन्हा नाहीसंही करून टाकतो. तर तसं हे जे शरीर आहे तेही ईश्वर रूप आहे. ही त्यांची बुद्धी झालेली आहे आणि त्यामुळे प्राण त्यांचा जातो कुठे? ते शरीरात जातो तेव्हाही तेही ईश्वर आहे आणि बाहेर पूर्ण विश्वरूपी हे तो ईश्वर आहे. ही त्यांना भावना त्यांची असते. आणि त्यामुळे ते काय करतात, की मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम.
आणि त्यामुळे ते इतके माझ्या प्रेमात असतात की ते एकमेकांना म्हणजे एक तर हे भक्त एकमेकांच्या संगतीनं असं म्हणतात जे भक्त आहेत की अ, अ, ईश्वराची संगती तर हवी, पण त्याच्याही पेक्षा मला ईश्वरा भक्तांची संगती दे. कारण ईश्वराच्या संगतीत मला त्याच्या गुणाचं वर्णन करता येत नाही. पण ईश्वर भक्तांच्या संगतीत त्याच्या गुणाचं आणि लीलाचं वर्णन मला करता येतं. असं ते परस्परम बोधयंतम, एकमेकांना बोध करतायत. म्हणजे इथे कोणी कमी नाही, जास्त नाही, काही नाही. आपण गीता ऐकतोय, गीता सांगतोय, हे दोन्ही एकच आहे. कारण हे परस्पर बोधयंताची सुरुवात आहे. आपण त्या अवस्थेला पोहोचलो नसलो तरी भक्ती मार्गाची ही खासियत आहे, की जी ज्ञानमार्ग किंवा कर्ममार्गात सापडत नाही. ती कर्ममार्गात अखंड कर्म करून पुढे निष्काम करण्याची अवस्था आल्यानंतर तो आनंद प्राप्त व्हायला सुरुवात होते. ज्ञानमार्गात साधन चतुष्टय सगळं मिळालं, त्याच्यानंतर ज्ञानाचा बोध झाला आणि मग ते अहम ब्रह्मास्मीचा अनुभव आल्यानंतर तो आनंद मिळतो. भक्तिमार्ग असा आहे, की त्याच्यात सुरुवातीपासून आनंद आहे. ईश्वराच्या लीला कथनात आनंद आहे. कारण ईश्वराच्या लीला ज्या श्रीकृष्णांच्या लीलाच अशा इतक्या प्रेममय आणि इतक्या गोड आहेत. भागवतात सांगितलेलं आहे, की भगवंताची श्रीकृष्णांच्या लीला हे जे कामी पुरुष आहेत, ज्यांना मुमुक्षा नाहीये, पूर्ण संसारात आसक्त आहे, त्यांनाही गोड वाटतात त्या. मुमुक्ष आहे त्यांच्यासाठी तर ते साधन आहे, त्यांना त्या गोड वाटतातच. आणि ज्ञानी आहे, त्यांचं ते शरीर धारण करण्याचा आधारच तो आहे. कारण त्यांना दुसरं काही ईश्वराच्या प्रेमाशिवाय दुसरं काही राहिलेलंच नाही. तेव्हा असे जे भक्त आहेत ते एकमेकांना परस्पर बोधयंत म्हणजे असं सांगतात, की श्रेष्ठ भक्तीचं लक्षण असं आहे, की आपल्याला जे ऑलरेडी भगवंताबद्दल माहिती आहे किंवा भगवंताची कथा किंवा ज्ञानातला काही भाग माहिती आहे, तो दुसरा भक्त किंवा ज्ञानी आपल्याला सांगतो, तेव्हा पुन्हा पुन्हा त्याच आनंदाने अ, अ, ते ऐकलं जातं. पुन्हा प्रत्ययाचा आनंद तो येत येत राहतो. इतकं ते प्रेम मोठं आहे. आणि त्या प्रत्येक वेळी बोध होतो. आपण गीतेचा श्लोक पुन्हा पुन्हा परत परत हे पुन्हा मागे जाऊन आपण गीता पुन्हा वाचायला लागलो, तर त्यात अजून आपल्याला काहीतरी अधिक मिळणारच आहे. तर त्यामुळे कोणत्याही वेळी आपण भगवंताचं नुसतं नाव जरी घेतलं, आपल्याकडे आता अ, अ, राम मंदिर झालं एक त्यामुळे एक अशी पण आशा आहे, की जे कोणाला भेटल्यावर हॅलो किंवा फोनवर आपण हॅलो म्हणतो, त्याच्याऐवजी जय श्रीकृष्ण किंवा भेटल्यावर राम म्हणतो, ती प्रथा पुन्हा सुरू व्हावी. त्यात पण हेच आहे, नुसतं आपण जेव्हा राम म्हणतो, तेव्हाही आपल्या आणि समोरच्या तो समोरचा राम याचा मी एक राम आणि तू एक राम म्हणजे स्वतःतही मी राम पाहतो, दुसऱ्यातही राम पाहतो. अशा ह्यानी नुसतं ईश्वराच्या नामानी ही आपल्याला बोध होत असतो. प्रत्येक नामस्मरणाचं महत्व एवढं आहे, की एका रामनामात सहस्र नामाचं महत्व आहे असं रामरक्षेत सांगितलेलं आहे. कबीरजींना एकदा कबीरजी ध्यान समाधी अवस्थेत गेलेले असतात आणि एक भक्त त्यांच्याकडे काहीतरी अडचण घेऊन येतो. खूप टेन्शन मध्ये असतो. काहीतरी मोठा प्रॉब्लेम त्याला झालेला आहे. तर तो येतो तेव्हा हे तर समाधी अवस्थेत बसलेले आहे आणि त्याला तर घाई आहे. तेव्हा कबीरांची अ, ज्या पत्नी आहे त्या त्याला सांगतात, की "काही नाही, तू 3दा रामाचं नाव घे आणि तुझं काम होईल." आणि तो परत जातो. कबीर जे समाधी अवस्थेतून ते खाली येतात, तेव्हा ते म्हणतात, की असं-असं तो आलेला, असा-असा प्रॉब्लेम होता. तर ते म्हणतात, "काय सांगितलंस तू?" तर म्हणाले, "काय नाही, 3दा राम म्हण म्हणजे काम होईल सांगितलंय." तर हे चिडतात एकदम, "हे काय करतेस तू?" तर ती म्हणते, "काय चुकीचं सांगितलं? रामनाम घ्यायला सांगितलं." तर ते म्हणतात, "रामनाम घ्यायला सांगितलेस ठीक आहे, पण 3दा राम नाम घेतल्यावर तुझं सगळं दुःख दूर होईल, हे तू सांगितलंस. एवढं कमी आहे रामनाम? एका रामनामाने सहस्र जन्माची पापं जातात." ह्या श्रद्धेने जेव्हा आपण नाव घेतो, तेव्हा त्या एका नामाने आपलं पूर्ण कल्याण होतं. तर तसं आहे ईश्वराबद्दल श्रीकृष्ण भगवंत आणि त्यांचे जे काही सगळे अवतार
10 अवतार म्हणतात, भागवतात 24 सांगितलेले आहेत आणि वर सांगितलेत असे असंख्य अवतार आहेत. तर त्यांच्याबद्दल, संत महात्म्यांच्या बद्दल काहीही आपण एकमेकांना जेव्हा त्याच्याबद्दल उल्लेख करतो, बोलतो, तेव्हा आपल्या आतला बोध वाढत जातो. दासबोध म्हटलेलं आहे समर्थ त्या ग्रंथाला. तो बोध म्हणजे जो 10व्या समासात कैवल्य आलेला आहे, तो बोध आहे. तो बोध म्हणजे आत्मानंदापर्यंत पोहोचणारा जो बोध आहे, तो या नुसत्या नामानी होतो. तर असे हे एकमेकांना कथयंत, एकमेकांना माझ्याच नित्यम सांगितले. नित्यम म्हणजे सतत, निरंतर. नित्य त्या कथा, माझ्या भक्तीच्या गोष्टी अशा एकमेकांना सांगून एकमेकांचा बोध करत जातात. आणि तसंच माझे गुण आणि प्रभावाचं कीर्तन करून निरंतर संतुष्ट होतात आणि माझ्यातच कायम ते रममाण राहतात. म्हणजे दुसरा काही विषयच नाहीच मनाला. विषय तो त्यांचा झाला, नारायण जे म्हणतात. तसं सगळं त्यांचं खाता पिता उठता बसता एकच विषय आहे. भगवंत, भगवंत आणि भगवंत. दुसरा विषयच नाही. आपण काही म्हणजे बाकी सगळ्यांचं माहिती नाही, पण शहरात आपण राहतो किंवा ह्या गोष्टी आपल्याला इमॅजिन करायला पण कठीण जातं. पण काही क्षेत्राच्या ठिकाणी वृंदावन किंवा अशा ठिकाणी आपण पाहतो की काही जे आहेत संत महात्मे, दुसरा विषयच नाही. त्यांना बोलायला एकच तो विषय आहे. तर असे ते माझ्यातच पूर्ण रमून जातात. आणि पुन्हा एकदा ही अवस्था त्या महात्म्यांची सतत आहे. तर या पूर्ण श्लोकातला जरी आपण म्हटलं सततयुक्त आपल्याला होता आलं नाही किंवा कथयंतमाम नित्यम जरी जमलं नाही, तरी भक्ती योगाचा सहजता इतकी आहे की थोडा वेळ जरी जमलं तरी तोच आनंद आपल्याला त्या क्षणी प्राप्त होतो. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणते की देवाची एक द्वारी उभा क्षणभरी, म्हणजे क्षणभर जरी देवाच्या जवळ आपण राहिलो तरी तेने मुक्तीचारी चारी त्याला तेने मुक्तीचारी साधियेला म्हटलेलं आहे. किंवा मोटके निमिषभरी देईजे, ते निमिष दिलं तर त्या निमिषभरात जो आनंद, ते म्हणतात ना, आता वाघ सिंह म्हणजे सर्कसीतले वाघ आहेत, ते कोणाला मारायला जात नाही, पण एकदा त्यांना नरमांसाची चटक लागली का मग ते बिथरतात आणि त्याच्या मागे लागतात. तसं आहे या ईश्वराची किंवा श्रीकृष्ण भगवंताचे चरित्र किंवा त्यांचं चिंतन करण्याची एकदा गोडी लागली का ते असं आहे की ते व्यापून टाकतात. विष हा शब्द कशाने आलाय तर विष म्हणजे व्यापक. विष जसं शरीरात भिंत म्हणून त्याला विष म्हटलंय. विष्णू म्हणजे जे जगत व्यापक आहेत असे ते विष्णू आहेत आणि ते अमृत तत्वाचे आहेत. त्यामुळे ते एकदा विष्णू आपल्या आत शिरले की ते आपल्याला व्यापणारच. फक्त वेळ कमी जास्त, काळ हा त्यांच्यासाठी नाहीये, सत्पुरुषांसाठी काळ नाहीये, कारण तो काळ हा या मायेच्या आतला आहे. पण तरी आपण मायेच्या आत असल्यामुळे तो काळही इम्पॉर्टंट होतो. पण त्यामुळे एकदा ईश्वराचं नाव एकदा जरी आपल्या मुखात आलंय तर मुक्ती निश्चित आहे. फक्त आपण आपल्या त्याच्याकडे किती लक्ष देतो, चित्तशुद्धीसाठी प्रयत्न किती करतो, ईश्वराची कृपा, सद्गुरू आपले कसे कधी भेटतात त्यांनी त्याचा काळ कमी जास्त होईल. पण हाच भक्ती योगाचं महत्व आहे की प्राथमिक अवस्थेत सुद्धा तोच आनंद आपल्याला त्या क्षणभर का होईना किंवा ते क्षण वाढत जाऊन थोडं जास्तही आपल्याला तो मिळू शकतो. तर असे ते भक्त आहेत. ते मच्चित्त मद्गत प्राण होऊन एकमेकांशी तो विचार ईश्वराबद्दल कथन करून माझ्यातच नित्य रमतात. गोपींना च समाधान करण्याकरता जेव्हा उद्धवजींना भगवंतांनी पाठवलं तेव्हा त्यांनी सांगितलं की भवतीनाम वियोगो मे न कश्चित, म्हणजे आपला वियोग हा होणंच शक्य नाही. कारण त्यांना असं सांगायचं, तेही उद्धव संदेश हा एक फार एक छान पुस्तक आहे, गीता प्रेस, जर मिळालं तर आपण ते वाचा. त्याच्यात भ्रमरगीत आणि त्याच्या आधीचं म्हणजे उद्धवांना
श्रीकृष्ण भगवंतांनी पाठवल्यापासून ते त्यांचे संवाद आहेत. माझा आणि तुमचा वियोग सर्वथा शक्य नाही याचा अर्थ भगवंतांना सांगण्याचा एक अर्थ आहे. उद्धव ज्ञानी या हिशोबाने सर्वव्यापी परमात्मा म्हणून माझा तुमचा वियोग नाही असं त्यांना वाटतं आणि गोपी तो काय अर्थ घेतात हे खूप पाहण्यासारखं आहे. तर त्या ह्याच्यात भगवंतांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जे गोपी जेव्हा जागृत अवस्थेत असतात तेव्हा सगळीकडे ईश्वर ते इथे कृष्ण उभा राहिलेला तिथे होता अशा ह्यानी त्यांना तो विरह इतका होतो. तो विरह म्हणजे विशेष रूपाने ईश्वरात राहणे हा विरह आहे. तर त्यातही आनंद आहे त्याला. आपण इंग्लिशमध्ये त्याला चांगला शब्द आहे स्वीट पेन तसा तो विरह आहे. तर भगवंत त्यांना जाणवून देतात की त्यात जेव्हा तुम्हाला ते माझं स्मरण होतं तो खरा माझा जास्त जवळचा सहवास आहे. कारण जेव्हा मी तुमच्या समोर होतो जेव्हा तुम्ही तुमच्या चर्मचक्षुनी मला पाहत होतात तेव्हा तुमचं मन आणि मी यांच्यामध्ये माध्यम म्हणून त्या चर्मचक्षूंची आवश्यकता होती. पण जेव्हा आता मी तुमच्यापासून दूर आहे तेव्हा त्या चर्मचक्षूंचं माध्यम न घेता जेव्हा तुम्ही माझं स्मरण करता आणि मला पाहता मी असा इकडे उभा राहिलो इथे मी गेलो तुमच्याबरोबर अशा क्रीडा केला तेव्हा तुम्हाला माझा स्पर्श माझा आवाज माझं सानिध्य ह्याचा जो अनुभव येतो तो इंद्रियांचा माध्यम इंद्रियांचं कुबड न घेता साक्षात माझा अनुभव येतो. तेव्हा मी तिथे असताना जो तुमचा अनुभव होता त्याच्यापेक्षाही जास्त सहवास किंवा जास्त जवळचा अनुभव तुम्हाला मिळतो आणि तो अनुभव तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही समाधी अवस्थेत जातात. ती जी गोपींची मृच्छा आहे की कृष्ण दिसत नाही म्हणून त्या मृच्छित होतात. वास्तविक त्या समाधी अवस्थेत सच्चिदानंदात त्या कृष्ण रूपात विलीन होतात आणि त्या विलीन होताना गोपी कोण कृष्णासारखं मुरली घेतल्याची पोज मध्ये आहे कोण असे अशा पद्धतीने त्या कृष्ण रूप होऊन त्या आनंद रूपात त्या राहतात. अशा त्या मदगतम मच्चित्ता मदगत प्राणा अशा त्या गोपी झालेल्या आहेत. आणि जे भक्त सुरुवातीला परोक्ष ज्ञानाने का होईना अशी सुरुवात करतात आणि मग सतत त्यांचा विषय नारायण जेव्हा होतो माझ्याविषयीच माझ्यातच ते रमायला लागतात तेव्हा मग काय होतं हे 10व्या श्लोकात भगवंत सांगतात तेषाम सतत युक्ताना भजताम प्रीतिपूर्वकम. आता पुन्हा प्रीती निर्माण होण्यासाठी ज्ञानाचा अभ्यास ही शांत रसाची भक्ती आहे. पण गोपींसारखी खरी जी भक्ती आहे ती त्यात 8ही अष्टसात्विक भावही आहेत आणि नवरसही आहेत. सगळ्या रसांनी गोपी ईश्वराची भक्ती करतायत. त्या उद्धवजींनाशी बोलताना सुरुवातीला तर त्या श्रीकृष्णांना तो असा कपटी आहे असा आहे म्हणून रागावलेल्याही आहेत. जे ज्या भावना ज्या ज्या ईश्वराने आपल्याला दिलेल्या ज्या इमोशन्स आहेत भावना आहेत त्या सगळ्या भावनांनी ते श्रीकृष्णांबद्दल त्या बोलतायत आणि ते बघून उद्धवजी स्तंभित झालेले आहेत. तर अशा त्या सतत युक्ता तेषाम सतत युक्ताना म्हणजे त्या नेहमी सतत युक्त राहून मला भजणाऱ्या भजताम प्रीतिपूर्वक अगदी प्रीतीने भजतात. मी एकीकडे राम 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 चाललंय आणि इकडे तिकडे लक्ष आहे. रोजचा माझा जप एवढा झाला पाहिजे म्हणूनच चला बाबा एकदा कसा बसा झाला असं नाही. एक एकदा नाव घेताना ही प्रीती आहे. एकदा राम राम त्या प्रीतीने असं सांगतात की हनुमंत जेव्हा ते राम हे नाव घ्यायचे तेव्हा ते आजूबाजूची सगळी सृष्टी ती एकदम मऊ शांत आणि सगळ्यात उज्ज्वल प्रकाशाने न्हावून निघायची इतकं त्या नामाचं माधुर्य आहे. कृष्ण कृष्ण राधे राधे म्हणताना इतकी त्याची माधुरी आहे की त्या माधुरीने आजूबाजूचं सगळं जे विश्व आहे त्याच्यातलं काठिण्य जातंय.
श्रीकृष्ण जेव्हा राधेचं स्मरण करून बासरी वाजवतात तेव्हा वृंदावनात आजही ते पावलं दाखवतात. ते पाषाणाच्या जो पर्वत आहे तोही द्रवीभूत व्हायला लागला आणि तो द्रवीभूत मऊ झाल्यावर श्रीकृष्ण भगवंतांची पावलं त्याच्यावर उठवले ते आजही वृंदावनात दाखवतात. तर असं तेषाम सतत युक्तानाम प्रीतीपूर्वक ते भजन करतायत. त्यांना ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. योग योग या शब्दाचा अर्थ आपण किती वेळा पाहिलेला आहे की ईश्वराशी शी जोडलं जाणं. आता चित्त तर त्याच्याकडे आहे, मन त्याच्याकडे आहे. म्हणजे आपल्या देहाचे अन्नमय कोश म्हणजे हा स्थूल शरीर, प्राणमय म्हणजे त्याच्यात प्राण आले आणि मनाचा प्राण आले, त्याच्यापुढे मनोमय मनापर्यंत गेलं, मग बुद्धिमय. तर त्या म्हणजे शरीराने ईश्वराचं काम चाललेलं आहे. जे काय करतोय ते ईश्वराची सेवा अशा बुद्धीने. मन ईश्वरात आहे आणि आता बुद्धी योगम म्हणजे बुद्धी ईश्वराशी जोडली गेली. म्हणजे त्या शुद्ध बुद्धीत ईश्वराचा प्रकाश जेव्हा होतो तेव्हा खरं तर अंतःकरण तत्व संपलेलं आहे. पण तरी ते राहतं. तो या चिद्विलासा करता त्या लीला अनुभवना करता आनंद रूप म्हणजे तो बुद्धीच ईश्वर होऊन जातो. त्याचं वेगळं अस्तित्व राहत नाही. तर असं ते तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगंतम. मी त्यांना बुद्धियोग देतो. ईश्वराची कृपा प्राप्त करून घेतली असं जर कोण म्हणेल तर हे समजून जा की त्याला काहीच ते प्राप्त झालेलं नाहीये. ईश्वराची कृपा ही ईश्वरच देणार आहे आणि तोच सद्गुरूंच्या रूपाने येऊन, तोच त्याच्याच ग्रंथामार्फत आपल्यापर्यंत येऊन, तोच कोणत्याने कोणाच्या निमित्ताने येऊन आपलं नाव, आपले गुण, आपलं कर्तृत्व, आपला जो संदेश सगळ्यांसाठी आहे तो या ना त्या रूपाने आपल्याकडे पोहोचवतो. असं करून तो इथे जो सतत युक्त आहे त्यांना तर पूर्ण भक्तियोग दिला. पण एकदा जरी त्याचं नाव घेतलं तरी थोडा जरी बोध या रूपानेही तोच परमात्मा आपल्या आत येऊन आपली शुद्धी करत घेतोय. त्यामुळे एकदा जर ईश्वराचं श्रद्धापूर्वक आपल्याकडनं नाव घेतलं असेल तर मुक्ती मिळणारच आहे हे निश्चित. जे भगवान हे सांगतात नमे भक्त प्रणश्यती. तर त्यामुळे जो ज्या लेवलवर आहे नमे भक्त प्रणश्यती तो मुख्य भक्त आहे त्याच्यासाठी त्या सच्चिदानंदाच्या अनुभवापासून त्याला ज्यूत होत देऊ शकते. पण माझ्यासारखा प्राथमिक भक्त आहे त्यांनी हाही विचार करा वा की आत्ता मी ज्या लेवलला आहे, आत्ता ईश्वराचं मी स्मरण करतोय ना, ईश्वराबद्दल काहीतरी प्रेम वाटतंय ना, त्याचे गुण ऐकावेत, त्यांनी सांगितलेली गीता वाचावी हे थोडं जरी वाटतंय ना, तर ह्याच्यापेक्षा तो खाली पडून देणार नाही आणि ह्याच्या पुढेच तो नेणार. हा पक्का विश्वास आपल्या होण्यासाठी हा श्लोक किंवा नमे भक्ता प्रणश्यती हे खूप उपयोगी हे आहे. तर हा विश्वास नक्कीच ठेवायला हरकत नाही की जितकं आपल्याला ही गोडी वाढत जाईल, जितकं आणि ती गोडी वाढवणं हाही बुद्धियोगच तोच देणार आहे आणि हळूहळू आपली भक्ती वाढत जाऊन तिथपर्यंत पोहोचणारच आहोत.